नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सगळ्या सविस्तर बातम्या पाहणार आहोत. मात्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक धावती नजर टाकूयात रशिया युक्रेन मधल्या युद्धासंदर्भातल्या बातम्यांवर. युक्रेनमधल्या हल्ल्याची अनेक दृश्य समोर येत आहेत. रोजच्या रोज युक्रेनमध्ये आणखी एक मोठा मिसाईल हल्ला झालाय. या हल्ल्यानंतर सर्वत्र आगीचे लोळ पाहायला मिळाले. हा स्फोट इतका मोठा होता की दूरदूरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू आले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आजचा 10वा दिवस आहे आणि रशियाकडून युक्रेनमधील विविध शहरांवरती हल्ले चढवले जात आहेत. रशियन सैन्यानं कीव शहराला लक्ष्य केलंय आणि या हल्ल्यानंतर कीवमधील अनेक ठिकाणं नेस्तनाबूत झाली आहेत. कीवमधील एका छोट्या शहरातील बॉम्बस्फोटानंतरचं ड्रोन फुटेज समोर आलंय. हल्ल्यामध्ये इमारती जळून खाक झालेल्या दिसतायत. सर्वत्र केवळ धुराचे लोट दिसतायत. हे दृश्य प्रचंड भयावह असंच आहे. कीवमध्ये रशियाकडून होणारे हल्ले सुरूच आहेत. आणखी एक फुटेज त्यात समोर आलंय, ज्यामध्ये एका रहिवाशी इमारतीवरती रशियानं मिसाईल हल्ला केल्याचं दिसतंय. या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. इप्रिनमध्ये हा हल्ला झालाय. रशियाकडून होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांपासून वाचण्यासाठी डॅनेस्क शहरातील अनेक नागरिकांनी आपली घरं सोडून स्थलांतर केलंय. अनेक जण आपल्या कुटुंबियांसह निवारा केंद्रांमध्ये राहत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे सर्वजण जीव मुठीत धरून राहत आहेत. रशियाच्या हल्ल्याच्या भीतीनं नागरिकांनी शहरं सोडायला युक्रेनमध्ये सुरुवात केली. अनेक रेल्वे स्टेशनवरती तुंबळ गर्दी झाल्याचं दृश्य दिसतंय. अनेक लोक तासनतास ट्रेनची वाट पाहतायत. अनेकांना आपले अश्रू अनावर झालेत. अनेकांना ट्रेनमध्ये जागाच न मिळाल्यामुळे नागरिक हताश झाल्याचं दिसतंय. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे कीव शहर बेचिराग झालंय. रशियानं कीववर अनेक मिसाईल हल्ले केले. जिकडे तिकडे केवळ आगीचे लोळ दिसतायत. रशियाला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र युक्रेनच्या अनेक शहरांवरती रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रांद्वारे हल्ला केला जातोय. व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चर्निहिव्हमध्ये सुद्धा आणखी एक मोठा स्फोट झाल्याची दृश्य समोर आली आहेत. एका रहिवाशानं हा व्हिडिओ त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलाय. रशियानं आतापर्यंत शेकडो मिसाईल्स आणि बॉम्ब हल्ले युक्रेनवरती केलेत. रशियाकडून युक्रेनवरती जोरदार हल्ले अजूनही सुरूच आहेत. रशियानं युक्रेनमधील चर्निहिव्हमध्ये मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात शहराचं मोठं नुकसान झालंय. इमारती जळून खाक झाल्यात. सगळीकडे केवळ आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसतायत. रशियामध्ये सुद्धा युद्धाचा जोरदार निषेध किंवा विरोध केला जातोय. इथल्या टीव्ही रेंजच्या कर्मचाऱ्यांनी रशियाच्या युद्धखोरी विरोधात राजीनामा दिलाय. युद्ध थांबवा, निष्पापांचे जीव घेणं बंद करा असं म्हणत या सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. चर्निहिव्ह शहरातील हल्ल्यांची अनेक दृश्य समोर येत आहेत. रोजच्या रोज अनेक नागरिकांनी अशाच एका स्फोटाचा व्हिडिओ शेअर केलाय. गाडीतून जात असताना अचानक गाडीसमोर मिसाईल हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सर्व काही बेचिराग झालं. सर्वत्र केवळ धूर आणि धूरच दिसतोय. रशियानं आपलं सैन्य युक्रेनमधल्या शहरांमध्ये घुसवलंय आणि रशियन सैन्याला युक्रेनियन सैनिक जोरदार प्रत्युत्तर देखील देत आहेत. युक्रेनियन सैनिक रशियन सैनिकांवरती रॉकेट ग्रेनेडनं हल्ला करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. इमारतींवरती सातत्यानं रॉकेट आणि मिसाईल हल्ले होत असल्यामुळे युक्रेनचे नागरिक त्रस्त झालेत, भयभीत झालेत. अनेक नागरिकांनी घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय. या हल्ल्यामुळे बेघर होण्याची वेळ युक्रेनमधल्या नागरिकांवर आली आहे.
युक्रेनच्या अणु प्रकल्पाला सुद्धा रशियाकडून लक्ष्य केलं गेलंय। झॅपोरिझिया प्रकल्पावरती रशियानं मिसाईल हल्ला केला। या हल्ल्यात प्रकल्पाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा युक्रेननं केला। हल्ल्यानंतर प्रकल्पाला मोठी आग लागली। सध्या तरी प्रकल्पातून गळती होत नसल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे। रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्यांसाठी अनेक अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातोय। मात्र या हल्ल्याला युक्रेनकडून तितकाच कडवा प्रतिकार केला जातोय। असाच एक रॉकेट लॉन्चर सोडून रशियन सैनिकांनी पळ काढला। युक्रेन सैनिकांनी ही शस्त्र दाखवत रशिया कशा प्रकारे आक्रमण करतय याचा व्हिडिओ जारी केलाय। चेर्निहिव शहरावरती रशियाकडून मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले जात आहेत। रॉकेट लॉन्चर, मिसाईल अशा अत्याधुनिक शस्त्रांसह रशियानं जोरदार हल्ले चढवलेत। या हल्ल्यांमुळे शहरातून अनेक नागरिकांनी पलायन केलंय तर अनेकांनी बंकरमध्ये आसरा घेतलाय। युद्धामध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालंय। युक्रेनच्या शहरांमध्ये शिरलेले अनेक रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आलेत। खार्किव्ह, चेर्निहिवच्या रस्त्यांवरती आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रणगाड्यांचं दृश्य दिसतंय। युक्रेनचे सैनिक रशियाला जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत। या हल्ल्यात अनेक रशियन सैनिक ठार झाले आहेत। अनेक रशियन रणगाडे उद्ध्वस्त झाले असून युक्रेनच्या शहरातील रस्त्यांवर या सैनिकांच्या मृतदेहाचा खच पडल्याचं दिसतंय। आणि आता सविस्तर बातम्या देखील पाहूयात। रशियाकडून युक्रेनवरती हल्ले हे सुरूच आहेत आणि युक्रेनच्या राष्ट्रपती भवनावरती सुद्धा रॉकेट हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये अध्यक्षांच्या निवासस्थानाचं काही प्रमाणात नुकसान झालंय। मात्र हल्ल्यात झेलेन्स्की बचावलेत। सलग 10 दिवस सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे रशियाची अनेक शहरं, युक्रेनची अनेक शहरं बेचिराख झाली आहेत। रशियानं 10 दिवसात जवळपास 500 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र युक्रेनवरती डागल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। दररोज 12 पेक्षा जास्त संहारक मिसाईल्स डागली जात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे। आणि या रशियन सैन्यानं युक्रेनच्या ओडेशा शहरातील एक पूल सुद्धा उडवून दिलाय। रशियन सैन्यानं मारियोपोल शहरातील बंदराची पूर्णपणे नाकाबंदी केली आहे। आणि आता बातमी आहे रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निवासस्थानावरती झालेल्या हल्ल्याची। झेलेन्स्की राहत असलेल्या घरावरती रशियाकडून हल्ला करण्यात आला आणि रशियानं झेलेन्स्की यांच्या निवासस्थानावरती रॉकेटनं हल्ला केलाय। झेलेन्स्की हे बंकरमध्ये असल्याची माहिती मिळतेय। मिसाईल आणि इतर हल्ल्यांपासून बचाव व्हावा यासाठी झेलेन्स्की यांना बंकरचा आधार घ्यावा लागलाय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निवासस्थानावर रशियाकडून रॉकेट हल्ला करण्यात आलाय। मात्र सध्या झेलेन्स्की हे बंकरमध्ये आसरा घेत असल्यामुळे ते सुखरूप आहेत अशी माहिती मिळाली आहे। झेलेन्स्की यांनी बंकरमध्ये सध्या राहणं पसंत केलंय कारण त्यांच्याही जीवाला धोका आहे। रशियाकडून राष्ट्रपतींच्या निवासस्थानी सुद्धा हल्ले झाले आणि हा मिसाईल हल्ला राष्ट्रपतींच्या किंवा युक्रेनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावरचा। Они в нашем... Ой, ёбан! तर रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 10वा दिवस आहे आणि रशियाचे युक्रेनवरचे हल्ले सुरूच आहेत। त्यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले असल्याचा दावा रशियानं केलाय। मात्र रशियाचा दावा झेलेन्स्की यांनी फेटाळून लावला। मी युक्रेनमध्येच आहे अशी माहिती झेलेन्स्की यांनी व्हिडिओ संदेशातून दिलेली आहे। ज्यावेळेला रशियाकडून दावा करण्यात आला की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे युक्रेन सोडून पळून गेलेले आहेत। यानंतर झेलेन्स्की यांनी स्वतः एक व्हिडिओच्या माध्यमातून मी युक्रेनमध्येच आहे अशी माहिती या व्हिडिओ संदेशातून दिली आहे। Кожні 2 дні з'являється інформація, що я кудись втік з України, з Києва, з офісу. Ось бачите, я знаходжусь тут, на місці. Андрій Борисович тут. А ніхто нікуди не втік. Ось. Тож ми працюємо. Ми любимо побігати, але зараз немає часу.
різні кардіотренування. Тому працюємо. Слава Україні! यानंतर थेट जाऊयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. एक गुन्हा पुणे बंगार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू होत्या त्यानंतरही आमचे फोन टॅप करण्यात आले. आम्ही कोणाशी बोलतोय, आम्ही कोणाशी काय करतोय, कोणाला भेटतोय, काय करतोय, ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कोणाला देत होते हे सगळ्यांना माहिती. अशा प्रकारचे पॅटर्न इतर राज्यात सुद्धा आता राबवले जातात, ज्या राज्यामध्ये निवडणूक आहेत. निकाल लागतो. 2 दिवसापूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले आणि त्यांनी ही भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होते. आणि काल त्यांनी गोव्यात एक त्या संदर्भात पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे की आमचे काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप होतात. पण मी त्यांना अजून जास्त माहिती दिली, तुमचेच फोन टॅप होत नाहीये. तर सुधीर ढवळीकर, विजय सरदेसाई हे जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचे फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकारे सुरू आहे. तर तुम्ही काळजी घ्या. गोव्यामध्ये शांतता फोन टॅपिंग सुरू आहे असं एक नाटक चाललेलं आहे सध्या. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे आणि महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच गोव्याचे प्रमुख होते निवडणूक काळामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सगळे काळजी घेतो. मी आत्ताच दिगंबर कामतांशी परत बोललो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण पाहू आता शेवटी अशा प्रकारे जर तुम्हाला एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल, राज्यपाल, फोन टॅपिंग, हां, केंद्रीय तपास यंत्रणा, याच माध्यमातून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मग इथे एकदा KGB, CI यांना सुद्धा आणावं लागेल. हे सगळं वापरून पण तुमची सत्ता येत नाहीये. सर, पण केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होतोय असं म्हणावं का या संपूर्ण प्रकरणात? देवेंद्र फडणवीस हे स्वतः गोव्यामध्ये होते प्रचारामध्ये. आता होते म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय? निकालानंतर गोव्यात सुरू होणार. केंद्रीय तपास यंत्रणा 10 मार्च नंतर गोव्यात सुद्धा जर याला आपण त्रिशंकू जर गोव्याची विधानसभा आली तर गोव्यात सुद्धा आहे. सर, पण फोन टॅपिंग होतं याचा अर्थ भाजप गोव्यामध्ये येणार नाही असा याचा अर्थ काढावा का? भाजपा येणार नाही हे आम्ही पहिल्याच दिवसापासून सांगतोय. ही त्यांची पूर्वतयारी सुरू आहे आणि काय करायला हरकत नाही. त्यांनी अशा प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत, इतर राज्यात सुद्धा करतील, पण त्यांना यश मिळणार नाही. सर, सर नितेश राणेंनी तसं म्हटलंय की खेळ तुम्ही सुरू केलाय. काय सर, गोवा फोन आता बोललो ना. एक नाही, माझे फोन तर आताही टॅप होत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा हे माझे फोन आताही टॅप करतात, मला माहिती आहे. पण मी माझा फोन नंबर बदललेला नाही, तोच आहे आणि तोच फोन मी वापरतो. सर, 9 मार्च माझं जे काय ऐकायचं ते त्यांना ऐकू द्या. सर, फोन टॅपिंग एक सर, 9 मार्चला अधिवेशन भाजप सुरू जे आहे आहे आणि अशा राज्यव्यापी पार्श्वभूमीवर आंदोलन राज्यात करते, कायदा आणि मुंबईमध्ये आंदोलन सुव्यवस्थेचा करते. प्रश्न निर्माण होऊ शकतो. इतका मोठा मोर्चा करण्याचं आवाहन भाजपच्या बाकी इथे सगळ्या कार्यकर्त्यांना फडणवीस आणि भाजपने केलं आहे. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी आंदोलन करतोय असं म्हणतात. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी या देशात कराव्या लागतील. लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलं या देशात. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य, या देशातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरं का, आणि मुख्य म्हणजे या देशातला रोजगार सुद्धा धोक्यात आलेला आहे. या सगळ्या विरुद्ध ठिकठिकाणी मोर्चे काढावे लागतील आम्हाला. सर, एक गोष्ट जी वारंवार भाजप म्हणते की आम्ही नवाब मलिकांच्या विरोधात नाही तर दहशतवादाच्या विरोधामध्ये. मुंबईमध्ये अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार आल्यापासून अशा प्रकारचं कोणते वातावरण नाही आणि तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या राज्याची जनता तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. सर, 2 दिवस अधिवेशनात काम होऊ दिलं नाही, सातत्यानं वेळ त्याला मिळवतो. जबाबदार विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, लोकांच्या प्रश्नावरती कामकाज व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. कालच मी त्यांच्याबरोबर प्रदीर्घ काळ बसलो होतो. अनेक प्रश्न आहेत, पण विरोधी पक्षाला, ठाकरे सरकारला काम करू द्यायचं नाही ही त्यांची भूमिका दिसते आहे. याला लोकशाही आणि स्वातंत्र्य म्हणत नाही, पण ठीक आहे, जनता पाहते. सर, विधानसभा अध्यक्ष अध्यक्षपद 2 निवडीचा वर्ष प्रश्न आहे. काय तुम्हाला नेमकं वाटतं? राज्यपाल
सर अजूनही होत सही नाहीये केलेली नाही आहे. शेवटी आता म्हणजे एक शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि अजूनही राज्यपालांकडनं उत्तर नाही 9 तारीख मी दिली जे आहे. असं म्हणतोय की या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे हं. ते अशा घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय व्यक्तींमुळे. सर हिंदी में बताएं राज्यपाल ना, हटवले जो पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असं सरकारचं नाव आहे, ते महाराष्ट्राचं म्हणणं आहे हं. की ते ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतात, हं. हे या राज्याला, या देशातल्या घटनात्मक पदावरील व्यक्तीला शोभणारं नाही. काल बताइए. काल सर जो गोवा सोलापुरातही में काळे फोन झेंडे टैपिंग का दाखवण्यात विषय है, उसके बारे में हिंदी में बताइए. देखिए, इस देश में सभी जो अपोजिशन के नेता हैं, और खास करके जहाँ जहाँ अभी चुनाव हो रहे हैं और जहाँ जल्दी ही नतीजे आएंगे, वहाँ के बहुत से नेताओं के फोन टैपिंग चल रहे हैं. कल ही मुझे गोवा के कांग्रेस के बड़े नेता दिगंबर कामत साहब मिले. कामत साहब ने भी ये चिंता व्यक्त की कि हमारे फोन टैप हो रहे हैं, और कल ही गोवा में कांग्रेस की तरफ से फोन टैपिंग के मामले में एक बड़ी जनता को जानकारी भी दी है. और ये सच है. महाराष्ट्र में भी यही हुआ था 2 साल पहले, 2019 में, जब सरकार हमारी महाविकास आघाड़ी की सरकार बंद रही थी, तो हमारे सबके फोन टैप हो रहे थे. ऑन रिकॉर्ड है. अब उनके ऊपर तो FIR लॉज हो गई है वो लेडी ऑफिसर के खिलाफ. गोवा में यही महाराष्ट्र पैटर्न फोन टैपिंग का अब चल रहा है, और निश्चित तौर से ये संयोग की बात है. उस वक्त जो महाराष्ट्र के नेता थे वो गोवा के प्रभारी हैं, तो महाराष्ट्र पैटर्न गोवा में चल रहा है. महाराष्ट्र पैटर्न फोन टैपिंग का शायद उत्तर प्रदेश में भी चल रहा होगा. मुझे अखिलेश यादव की भी चिंता है. धन्यवाद. सर याच अधिवेशनात महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष यांची निवडणूक घडवून आणतील का? माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेटमधले प्रमुख सदस्य मुख्यमंत्र्यांसह त्यांनी राज्यपालांना तारखेविषयी कळवलेलं आहे. राज्यपालांना जर विधिमंडळाचं स्वातंत्र्य, महाराष्ट्र सरकारचं महत्त्व, जे त्या सरकारचे प्रमुख आहेत हे वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब तारीख दिली पाहिजे. थँक्यू. थँक्यू सर. राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातला फोन टॅपिंगचा पॅटर्न आता गोव्यामध्ये सुद्धा राबवला जातोय, तो उत्तर प्रदेशातही राबवला जात असावा. त्याचसोबत राज्यपालांचा राजीनामा हा सरकार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मागतोय अशी देखील टिप्पणी त्यांनी केली. इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता पाहूयात युक्रेनमधून परत येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या बातम्या. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय तिथे अडकून पडलेत. त्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतामध्ये परत आणलं जात आहे. दरम्यान रोमानियाहून दिल्लीमध्ये आज एक विशेष विमान दाखल झालंय. या विमानानं 229 विद्यार्थी मायदेशात परतलेत आणि भारतामध्ये पोहोचताच या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. I was stuck in the Kyiv from 24th of the Feb, and from there we somehow made our way to Romania border, and from that government helped us to come here. Government ने हमें बहुत हेल्प किया, पर रोमानिया बॉर्डर से दिल्ली आने तक, पर एक्चुअली उन्हें जो हेल्प करना चाहिए था, जहाँ पे एक्चुअली वॉर हो रही है, जहाँ पे ब्लास्ट हो रहे हैं, वहाँ से हेल्प इवैक्यूएशन होनी चाहिए थी. अभी भी मेरे फ्रेंड्स जो यूक्रेन में है, एक सिटी में सुमी पोस्टिन, वहाँ पे फंसे हुए हैं. वहाँ पे लगातार बॉम्ब्स हो रहे हैं, पर उनकी अभी कोई हेल्प नहीं है. लग रहा है और सच में बहुत ही ज़्यादा धन्यवाद करना चाहूँगी सरकार का कि सबके बच्चे उन्होंने मतलब इतना पेन लेके वापस लाए हैं. नहीं तो पेरेंट्स तो बिल्कुल हेल्पलेस थे. हम पैसे से भी कुछ भी नहीं कर पाते, बच्चे को कैसे वापस लाते.
तो वास्तव में सच में देश को ऐसी सरकार की ज़रूरत है जो मतलब केवल अपने बारे में नहीं सोचती, पूरे देश के बारे में, हर जनता मतलब जातिवाद राष्ट्रवाद सबसे ऊपर उठ के उन्होंने सोचा है। वास्तव में बहुत अच्छा लग रहा है और उम्मीद करती हूँ कि जिसका भी बच्चा हुआ है सभी के बच्चे उनके पेरेंट्स के पास पहुँच जाए। ला रही है बहुत अच्छा है, बट बहुत बच्चे अभी भी जो खारकव डिस्ट्रिक्ट है जो मेन है उसमें फंसे हैं, तो उनका कोई आने जाने का बॉर्डर की तरफ है नहीं, क्योंकि खारकव से बॉर्डर लगभग 700-800 किलोमीटर पड़ता है, तो बाहर फाइट हो रही है, तो वो बच्चे उधर ही फंसे हुए हैं अभी भी। तो उनका सिस्टम तो चल रहा है कि रशिया के तहत उनको निकाला जाए, रशिया बॉर्डर से, बट अभी तक देखते हैं। बदलापूरमधील ज्ञानरंजन बेहरा हा विद्यार्थी सुद्धा युक्रेनमध्ये अडकला होता। युक्रेनच्या विनिशिया नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये तो शिकत होता। गेले 6 दिवस त्याला अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागला। अनेक विद्यार्थ्यांना दाटीवाटीनं बंकरमध्ये राहावं लागत होतं। जेवणाचे सुद्धा हाल होत होते। युक्रेनच्या सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली असंही त्यानं सांगितलं। ज्ञानरंजन बेहरा सध्या भारतामध्ये परतलाय। त्याच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। ज्ञानरंजन, क्या बताएंगे, किस तरह के हालात थे? एक हफ्ता आपने वहाँ पे बिताया, क्या हालात थे, क्या कहेंगे? पहले तो जब बम गिरा वहाँ पे तो सब बच्चे डर गए थे, और वॉर का जब न्यूज़ आया था, मतलब वॉर के जब न्यूज़ आया था तब से ही बच्चे सब डरे हुए थे। जब अटैक हुआ फर्स्ट 26 को तो सब बच्चे बहुत डर गए थे। उसके बाद हमें बंकर में ले गया था। बंकर में जाके वहाँ पे ना रहने का इतना अच्छा सूटेबल एरिया था, ना कुछ कंफर्टेबल जोन में हमें रखा गया था। ऐसे ही मतलब उस बहुत मतलब कंजेस्टेड जगह में बहुत सारे बच्चों को रखा गया था, और वहाँ पे ले जाया जाके हमें कुछ फूड शेल्टर अपना फूड मतलब लेके जाना पड़ता था। वहाँ पे खाना पीना रहना सब मतलब एक रात पूरा रहना पड़ता मैक्सिमम टाइम, क्योंकि बम रात में गिरते थे अप्रॉक्स 4 to 5 AM, और फिर उसके बाद हमें वहीं पे ले जाया जाके एक 6 आवर्स या 6 से 7 आवर्स ऐसा कुछ रखा जाता है। बहुत दिक्कत है खाने पीने और रहने की, बस यही दिक्कत थी। बाकी तो हम सब झेल लेते, जैसे कि टेम्परेचर ये सब, वो तो हमें खुद से झेलना पड़ता था अपने एकोमोडेशन में, पर ज़्यादातर ये खाने पीने में यही दिक्कत आ रही थी। आप कौन से सिटी में थे और किस यूनिवर्सिटी से आप वहाँ पे पढ़ने को गए थे? मैं विनिशिया सिटी में था, विनिशिया नेशनल मेडिकल यूनिवर्सिटी, ये यूनिवर्सिटी में पढ़ता था। MBBS फर्स्ट ईयर कोर्स है मेरा, और वहाँ पे फिर बस ये इंडिया में आने के लिए जो बॉर्डर क्रॉस करते समय बहुत सारी दिक्कतें आपको झेलनी पड़ी, क्या दिक्कतें थी बताएंगे आप? वैसे तो दिक्कत बस एक ही जगह आई थी, यूक्रेनियन बॉर्डर पे। वहाँ पे बच्चों को मतलब बहुत दिनों से रखा जा रहा था ओपन में, ना कुछ खाना पीना, ज़्यादातर पोर्क और बीफ वो लोग प्रोवाइड करते थे, जो कि मैक्सिमम बच्चों को वो सूटेबल नहीं था। तो वो सिर्फ ब्रेड और चीज़ ये सब सैंडविच जैसा देते थे, जो पोर्क डाल के, तो हम पोर्क नहीं खाते थे, बीफ नहीं खाते, तो बस ऐसे ब्रेड। हाँ, वहाँ पे कुछ स्टूडेंट को लात मारे, और ज़्यादातर जो बच्चे बैरियर फ्रंट लाइन में थे, बैरियर क्रॉस कर रहे थे, उन पे उन्होंने मतलब फ्री एयर फायर किया था, ताकि बच्चे डरे और थोड़ा कंट्रोल में रहे। युक्रेनच्या सुमी शहरामध्ये तब्बल 900 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत आणि या शहरामध्ये चोहोबाजूनं रशियाकडून बॉम्ब हल्ले होत असल्यामुळे विद्यार्थी धास्तावलेत आणि या विद्यार्थ्यांना अन्नच नाही पण साधं प्यायला पाणी सुद्धा नसल्यामुळे रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। त्यामुळे हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आलेत। मोदीजी आम्हाला वाचवा अन्यथा आमचा जीव जाईल अशी आर्त विनवणी त्यांनी केली आहे। या विद्यार्थ्यांमध्ये मुरबाडचा एक विद्यार्थी अडकलाय, शुभम हाडसे असं त्याचं नाव आहे, आणि तो शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता। युद्ध सुरू झालं तेव्हापासून हे विद्यार्थी सुमीमध्ये अडकलेत आणि सुमी शहरापासून रशियाची बॉर्डर अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती आहे। मात्र भारताचं रेस्क्यू ऑपरेशन हंगेरी, रोमानिया आणि या सगळ्या बाजूंनी सुरू असून तिथे आम्ही जाऊ शकत नाही, कारण तिथे जायला किमान 12 तासांचा प्रवास करावा लागणार आहे आणि त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं हे विद्यार्थी सांगतायत। हम लोग सारे सुमी में फंसे हुए हैं स्टार्टिंग से इधर। अभी तक कोई रेस्क्यू, एक भी स्टूडेंट की रेस्क्यू नहीं की गई है यहाँ से, और यहाँ पे रोज बम धमाके हो रहे हैं। कल रात में भी बहुत बड़ी बम धमाके हुई थी यहाँ पे,
कल रात से इलेक्ट्रिसिटी गायब थी 2-4 घंटे के लिए, कल रात से पानी गायब है यहाँ पे। हम लोग कल का खाए हुए हैं, कल रात में ही खाए, उसके बाद से अभी तक कुछ नहीं खाया। कल रात में खाना भी अच्छे से नहीं बना पाए थे, दिन का ही खाना खाए कल रात में। कल रात से ही पानी गायब है, टॉयलेट जाने के लिए, ब्रश करने के लिए कुछ भी पानी नहीं है हम लोगों के पास। हम लोग यहाँ क्या करेंगे? अभी तक हम लोगों के लिए कोई एक्शंस नहीं लिया गया। यहाँ से एक भी बच्चे को अभी तक रेस्क्यू नहीं किया गया, ले जाया नहीं किया गया। या संदर्भातले आपण अपडेट्स घेऊयात. गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. गणेश, मुरबाडमधला विद्यार्थी आहे जो आता अजूनही युक्रेनमध्ये आहे. आता समजा सुमी शहरामध्ये सगळे विद्यार्थी अडकलेत तर त्यांचे अन्न पाण्याविना कसे हाल होत आहेत हे तर आपल्याला या व्हिडिओमधनं दिसतंय. मात्र यासाठी आता त्यांना कधीपर्यंत काय मदत मिळू शकेल का? काय अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, अजूनपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाहीये अशी माहिती मिळते. कारण शुभम म्हाडसे हा जो मुरबाडमधील तो MBBSचं शिक्षण घेण्यासाठी युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेला आहे. त्याच्या भावाने हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवले होते आणि गेल्या 2 दिवसांपासून त्यांना विजेचा पुरवठा नाहीये, त्यांना पाणी मिळत नाहीये. त्याचबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे म्हणजे घरच्यांशी संवाद साधण्यासाठी जी आवश्यक आहे ती देखील त्यांना मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांची व्यथा ही समोर येत नाहीये. मात्र शुक्रवारी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही सगळी तिथली परिस्थिती कळाली की त्या ठिकाणी विद्यार्थी जे अडकलेले आहेत 900 पेक्षा अधिक विद्यार्थी, त्यांचे अत्यंत हाल त्या ठिकाणी होत आहेत. कोणत्याही प्रकारची मदत त्यांना पुरवली जात नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे आणि शुभमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला या युक्रेन शहरातून मायदेशी परतायचं आहे. कारण इथली परिस्थिती जी आहे ती अतिशय भयावह आहे. तासाला या ठिकाणी बॉम्ब पडतायत रशियाकडनं आणि त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी आहेत ते भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. त्याच्यामुळे केंद्र सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आम्हाला मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावे. श्वेता जी, गणेश आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत जे स्पेशली मुरबाडमधल्या या विद्यार्थ्याचे, त्यांनी आता काय नेमके, कारण पंतप्रधानांकडे आता मदत मागितली जाते की आम्हाला यातून वाचवा, पण काय वाटतं कधीपर्यंत त्यांना मदत मिळू शकते? आणि या शुभम सोबत आणखी असे किती एकूण विद्यार्थी आहेत की जे रशियाची सीमा जवळ आहे मात्र ज्या ठिकाणी केंद्र सरकारकडून रेस्क्यू केलं जाते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये ते? श्वेता, शुभमच्या घरच्यांची मानसिक अवस्था खूपच बिकट आहे. कारण मुलाची जी परिस्थिती आहे त्यांना अन्न पाणी गोड लागत नाहीये. कारण मुलगा त्या ठिकाणी गेल्या 1 आठवड्यापासून अडकून पडलेला आहे. अक्षरशः त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाठवला त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी अर्थहास दिलेले आहे की मोदीजी आम्हाला वाचवा, अन्यथा आमचे या ठिकाणी प्राण जातील, अशा प्रकारचा एक निराशाजनक एक मेसेज पाठवलेला आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार लवकरात लवकर जी काही ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जातात, लवकरात लवकर केंद्र सरकार यावर पाऊल उचलेल असा विश्वास देखील शुभमच्या कुटुंबियांना आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर लवकरात लवकर त्यांना भारतात आणलं जावं अशाच प्रकारची एक विनंती शुभमच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे केलेली दिसते. मात्र केंद्र सरकार आता पुढे काय पाऊल उचलतंय आणि कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील हेही पाहावं लागेल. श्वेता जी, गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. तर मुरबाडमधला शुभम नावाचा विद्यार्थी आणि त्याच्यासोबत अनेक भारतीय विद्यार्थी हे एका ठिकाणी अडकलेले आहेत युक्रेनमध्ये. मात्र ते ज्या ठिकाणी आहेत सुमी या शहरामध्ये, तिथून रशियाची बॉर्डर जवळ आहे, मात्र तिथे जाऊ शकत नाही आणि जिथून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे भारत सरकारकडून तिथे जाण्यासाठी किमान 12 तासांचा प्रवास करावा लागतोय. आणि अशा अडचणीमध्ये सापडलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आर्त साद घातली आहे की लवकरात लवकर आमची सुटका इथून करा. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावरती आहेत सध्या. त्यांचा 2 दिवसांचा हा दौरा आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे 7व्या टप्प्याच्या आधी पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान थोडा ब्रेक घेतला आणि चहाचा आस्वाद सुद्धा घेतला. बनारसी पान खाल्ल्यावर त्यांनी पानवाल्याचं कौतुक केलं, तसंच चहाच्या दुकानात उपस्थित लोकांशी संवाद साधला. त्याचसोबत त्यांनी वाराणसी कॅन्ट रेल्वे स्थानकाला भेट दिली आणि त्यांनी स्टेशनची संपूर्ण पाहणी केली. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये जाऊन पूजा सुद्धा केली.
आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. अर्जेंटिनाच्या पॅटागोनियामध्ये एक हिमनग कोसळलाय. पेरेटो मोरेना या हिमनदीचा एक मोठा भाग कोसळला असून ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे नदीतल्या पाण्याची पातळी वाढली. 60 मीटर उंचीवरून हा बर्फ कोसळत असताना तिथल्या पर्यटकांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. जगातील जवळजवळ सर्वच हिमनद्या या वेगानं वितळतायत असं सर्वेक्षणानुसार समोर आलंय. तापमान वाढीमुळे या हिमनद्या वितळण्याचं प्रमाण देखील वाढलंय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं मुंबईमध्ये देशातलं सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 18.5 एकर परिसरात हे सेंटर असणार आहे. हे सेंटर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर आणि रिलायन्स फाउंडेशनच्या फाउंडर चेअरपर्सन नीता अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलं गेलंय. उद्योग सांस्कृतिक असं हे भव्य दिव्य सेंटर असणार आहे या दृष्टीनं. आणि जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या सुरुवातीला धीरूभाई अंबानी स्क्वायर आणि फाउंटेन ऑफ जॉय सुरू केलं जाईल. त्यानंतर जिओ वर्ल्ड सेंटरचं फेज वाईज उद्घाटन करण्यात येईल. इथे सर्वसाधारण नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश असेल तर जगभरातील पर्यटकांसाठी एक नवं आकर्षण सुद्धा हे सेंटर बनेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पुढील वर्षी इथेच बैठक होणार आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.